बेथलेम नगर या रोडला जाणारा एक तिरका रोड आहे आणि या रोडच्या ठिकाणी हे पाणी साठतं म्हणून माझ्या रोज एक नवीन विषयामध्ये अनेक वेळा मी व्हिडिओ मांडले. व्हिडिओ टाकल्यानंतर सुद्धा त्याची दखल घेतली नाही. या भागातले नागरिक अचानक रास्ता रोको करण्याच्या पवित्र्यामध्ये आल्यानंतर या भागाचे कर्तव्यदक्ष सहाय्यक आयुक्त नागार्जुन मद्राशी साहेब आलेले आहेत. नागार्जुन मद्राशी साहेबांना मी विचारणार आहे. मद्राशी साहेब नमस्कार. नमस्कार काय नियोजन केले साहेब तुम्ही? साहेब, आता हे पाणी जे साठलेलं पावसाचं पाणी, हा वरचा रस्ता उंच असल्याने इथं पाणी साठलेलं आहे. हो. आता हे पाणी काढून घेणार, तात्पुरतं पाणी काढून घेऊन हा. किती मुरुम लागते, काय लागते ते त्याची मी आमच्या अभियंत्यांना इंटिमेशन देणार. हा. तदनंतर हा. त्यांनी सांगितले की फाईल मंजुरीला ठेवलेलं आहे मुरुमाचे. मंजुरी मिळाली की फाईल मुरुम टाकून घेतो आणि रस्ता क्लिअर करून देतो. साहेब मी सांगतो की तुम्ही या भागाचा चार्ज नवीन घेतलेला आहे. बरोबर. तुमची धडपड चांगली आहे. जनतेतून तुमच्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. पण तुमच्या खाली काम करणारी फौज काम करत नाही. माननीय आयुक्त साहेब सुद्धा चांगले आहेत, त्यांच्या खाली पण काम करणारी फौज काम करत नाही आहे. आणि जो आम्हाला ह्या नागरिकांना त्रास होतोय ह्या पद्धतीनं आज जर समजा 4-4 वर्ष असे खड्डे असतील तर हे महानगरपालिकेचं आणि जनतेचं नुकसान करण्यात काय अर्थ? तर माझी रिक्वेस्ट आहे साहेब, तुम्ही तुमच्या खालच्या फौजला सांगा मी आयुक्त की त्यांच्यावर जी जबाबदारी दिली आहे ती त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. आणि आयुक्तांच्याकडे त्यांच्या विरोधात तुम्ही लेखी स्टेटमेंट ठेवा ना. तो तुम्हाला अधिकार आहे की नाही? आयुक्तांच्याकडे मी तक्रार करणार आहे. लेखी करा, लेखी करा साहेब. कारण काय त्यावेळी जनता तुम्हाला बोलेल. जनता रस्त्यावर उतरलेली असताना हा. संबंधित अधिकारी जागेवर येणे गरजेचं असते. पण येत ती नाही. लोक येत नाहीत. त्यामुळं सहाय्यक आयुक्त म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडत आहे. धन्यवाद, पाणी काढून घेतो सर. धन्यवाद साहेब. आता बघा या गाडीने पाणी काढायला लागलेलं आहे. पण आयुक्त साहेब मी तुम्हाला विनंती करतो की वरिष्ठ अधिकारी काय काम करत असतात पण खालचे त्यांना कर्मचारी साथ देत नाहीत. म्हणून सांगतो या अधिकाऱ्यांना चाप लावा, कुठं तरी चाप लावा. आणि ती ताकद सत्यम गांधी साहेबांच्यातच आहे. तुम्ही लावाल अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.